नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या क्रिकेट कट्टा पॉडकास्टमध्ये. तर आपण पाहायला गेलो तर रायगड जिल्ह्यामध्ये क्रिकेटच्या स्पर्धांची परंपरा जुनी आहे, परंतु त्यातल्या त्यात सारसोलीची सोन्याची स्पर्धा जवळजवळ 30 ते 35 वर्ष आपल्याला एक वेगळ्या अंदाजामध्ये पाहायला मिळते. तर ही फक्त स्पर्धा नाही, तर तो प्रत्येक खेळाडूसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक उत्सव आहे, जिथे आपण पाहायला गेलो तर मॅन ऑफ द सिरीजसाठी सोन्याची चैन आणि मॅन ऑफ द मॅचसाठी सोन्याची अंगठी आणि लाखोंचं पारितोषिक आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तर या स्पर्धेने पूर्ण सातत्य ठेवत 30 ते 35 वर्ष चांगलं नियोजनाच्या जोरावर आपलं या स्पर्धेचं नाव पूर्ण रायगड जिल्हा किंबहुना पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलंय. आणि अशीच त्यांच्याकडून या स्पर्धेची कथा आपण ऐकून घेणार आहोत. तर तुम्ही सुद्धा जोडले राहा आणि आपण लगेचच सुरू करतोय आजच्या या खास भागाला. तर स्वागत आहे तुम्हा सर्व आयोजकांचं आपल्या क्रिकेट कट्टा पॉडकास्टमध्ये. तर दिनेशजी, आपण सुरुवात करूया तुमच्यापासून. पाहायला गेलो ना तर ही स्पर्धा भरपूर वर्षापासून चालत आली, जवळजवळ 35 वर्ष सुद्धा ओलांडून गेले त्या स्पर्धेला. तर या स्पर्धेची ओळख पूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना पूर्ण भारतभर सुद्धा आहे. तर या स्पर्धेची सुरुवात नेमकी कशी झाली होती? सुरुवात म्हणजे असं पाहायला गेला तर काय अगदी सुरुवातच झाली नव्हती असं म्हटलं तर. पण एक आपण तेव्हा लहानपण आपलं कसं असायचं का आपण एक पहिल्यांदा गोष्ट अंडरमला वगैरे खेळायचो. बरं. नंतर मग असं झालं का आम्ही एक दोघेजण प्लेयर आम्ही चांगले खेळायला लागलेलो. म्हणजे तेव्हा 9वी-10वीपासूनच आम्ही चांगले खेळत होतो. नक्की. मग 9वी-10वीपर्यंत आम्ही चांगले खेळलो शाळेच्या ह्याच्यामधून. आणि नंतर मग 10वी नंतर मग असं वाटलं का आता चला आपण पण स्वतः कुठंतरी एक टुर्नामेंट चालू करूया, भले छोटी. मग तेव्हा काय अगदी मला तर आता बोलता की परफेक्ट सांगू शकत नाही, पण एक 25 रुपयापासून ती टुर्नामेंट चालू केलेली. जवळजवळ 91-92 मध्ये स्टार्ट आम्ही केलेली. 90-91 नंतर मग ते असते ते संक्रांत मॅचेस असल्यामुळं ते एक आजूबाजूच्या गावांना पण समजलं का नाही फिक्स संक्रांतलाच मॅच असतात. मग या असेच 5-6 वर्षे केले. 25वरनं 51वर झाले, 51वरून 101 झाले, असे थोडं वाढत गेली. पण जेव्हा महत्त्वाची म्हटलं तर ही टुर्नामेंट अगदी 2000च्या आसपास अगदी चांगली अगदी लोकांच्या अगदी नजरेत आली का ही टुर्नामेंट महत्त्वाची आणि फिक्स संक्रांतलाच असते. त्यामुळं अगदी तेव्हाच नजरेत आली पहिल्यांदा. आणि त्याच्यात पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तिला मोबाईल आणि चैन आली तेव्हा अगदी लोकांच्या अगदी ती डोक्यातच बसली का आता आपण ह्या टुर्नामेंटला प्रत्येकाने खेळायचंच आहे. त्यावेळेला मोबाईल हा ट्रेंड होता. मोबाईल ट्रेंड होता आणि चैन अशी कुठे मला वाटतं कुठल्याच रायगडमध्ये असं मला वाटत नाही का कुठे चैन अंगठी असती होती पहिल्यांदा का ती सारसोलीला पहिल्यांदा ती चालू झाली. म्हणजे 2000 सालापासून ती तुमची चैन आणि मोबाईल पहिल्यांदा चालू झाला. नक्कीच. म्हणजे तुम्ही 1991-92 पासून स्टार्टअप केला होता, परंतु खऱ्या अर्थाने या स्पर्धेला कलाटणी 2000 नंतर मिळाली. कारण 2000 मध्ये तुम्ही सोन्याची चैन आणि मोबाईल ठेवला होता. परंतु ही संकल्पना नेमकी कोणाच्या मनामध्ये किंवा कोणाच्या डोक्यामध्ये आली होती? तसं बघायला गेला तर मग आमचा एक जुना खेळाडू म्हणजे आमचा पिंट्या गिरीश जैन, तो आमच्यात इन्व्हॉल्व तेव्हापासूनच होता. येस. पण मग तो काही काम असतो तो पनवेलला गेला आणि तिथं ज्वेलरीमध्ये तो कामाला लागला. आता ज्वेलरीमध्ये कामाला असल्यामुळे त्याचीच एक कल्पना अशी सुचली, त्याला वाटलं का चला आपण काहीतरी नवीन करूया. मग त्याने ठरवलं का एक काम करू का मी चैन देतो आणि तू अंगठी द्यायची. तर मग माझी परिस्थिती चांगली होती आणि तो तर ज्वेलरीमध्ये होता. आणि आता बोलायचं म्हटलं तर तो काय माझ्याकडनं काय विशेष काय एवढं काय पैशाचं काय तू मी बघून घे, फक्त तू मला एवढे द्यायचा, मी आणि चेनची मॅनेज मी करतो. ठीक आहे चालेल. कारण त्याला खूप आवड होती, त्याची क्रिकेटची पण आवड होती, खूप क्रिकेटची आवड होती. तो खेळायला पण यायचा, 3-4 दिवस इकडे खेळायला यायचा. आतापर्यंत सातत्य ठेवलंय तुम्ही चैन आणि अंगठी सोन्याची. परंतु असा कधी प्रसंग आला होता का तुमच्या स्पर्धेमध्ये की मध्ये कोणतरी दुसरा स्पॉन्सर किंवा काही पैशाच्या किंवा आर्थिक काही मंदी असल्यामुळे काही बदल करावा लागला तुम्हाला स्पर्धेमध्ये? तसं कधीच झालं नाही. कारण आमच्याकडे भले छोटे का नाही स्पॉन्सर असत, पण कमीत कमी 20 ते 25 स्पॉन्सर आमचे असे फिक होते का ते नुसतं आपण एक फोन केलात तर ते सांगणार ए बाबा मी तुला हे द्यायचं आहे, ठीक आहे देणार मी. म्हणजे स्पॉन्सरची कधीच कुठल्याच वर्षी कमी नाही आली. तसंच तुझा आता प्रश्नाचा एक पण सांगतो तुला का मी चैन आणि मी अंगठी द्यायचो आणि पिंटे आमचा चैन द्यायचा. असं 4-5 वर्ष झाले. नंतर मग आमच्यातलाच एक स्पॉन्सर म्हटला, तो ट्रॉफी वगैरे द्यायचा नाही, मला पण एकदा चैन मला अंगठी द्यायची. तर तू कुठेतरी तू मागे ये,
मला द्यायची आहे. तर बरोबर ठीक आहे, तू आता मी अध्यक्ष असल्या कारणाने कसं ना मी मागे आलो. ठीक आहे, आता तुला द्यायची आहे म्हटल्यानंतर मी काहीतरी वेगळं करेन. मग त्याने ती अंगठी दिलेली आणि तो बोललेला मी ही कायमस्वरूपी मीच देणार. पण काय कारणास्तव 1 वर्ष असं झालं का त्याचा ॲक्सिडेंट झाला. पूर्ण प्रेक्षकांना आणि खेळाडूंना सुद्धा. त्या कालामध्ये आपण पाहायला गेलो ना तर 25,000 आणि सोन्याची चैन आणि सोन्याची अंगठी ही भरपूर मोठी म्हणजे त्या काळातली स्पर्धा होती. तर त्या कालामध्ये तुम्हाला कोणकोणत्या अडचणी किंवा त्या कालामध्ये तुम्ही हे कसं मॅनेज केलं तुमच्या या स्पर्धेला? अडचणी तर काहीच नव्हत्या, कारण आम्हाला पूर्ण गावाचा सपोर्ट होता. जरी काही प्रॉब्लेम झाला तरी आम्हाला गाव पूर्ण सपोर्ट द्यायचा. काय पाहिजे फक्त कसं आहे सपोर्ट असायचा. आता उदाहरणार्थ आमच्या लाईटसाठी आम्हाला लाईट शेट हसमुख शेट कधीच नाही बोलले नाही, कधीच नाही. पाणी तिथूनच आम्ही पाणी घेऊन जायचो. म्हणजे असं गाववाल्यांचा मोठा सपोर्ट होता. कधी आम्हाला वाटलं नाही का आम्हाला आज आता अडचण येतोय. फक्त अडचण एवढीच होती की आम्हाला शेतातमध्ये आम्ही कंटिन्यू खेळत. नक्कीच फक्त एक ग्राउंडची कमतरता होती त्या काळामध्ये. तेव्हा खूप कमतरता होती. स्पर्धा मोठी होत होती पण ग्राउंड आमच्याकडे नव्हता, अजिबात ग्राउंड नव्हता. तो मोठा प्रॉब्लेम होता आम्हाला. कारण असं झालेलं का 32 वरनं 48 संघ खेळले, 48 वरून 64 झाले. पण आता एवढी मोठी टुर्नामेंट, चैन अंगठी आणि आपल्याकडे ग्राउंडची कमतरता आहे असं आम्हाला खूप वेळा वाटायला लागलं. मग आम्ही थोडं एक बाजू आम्ही स्टार्ट केलेली का आपल्याला एक ग्राउंड स्वतःचा हवं आहे आणि आम्ही ते चालू केलेलंच. त्याच्यात तुमच्या मनामध्ये तेव्हा खंत असेल की आपल्या ऑल इंडियामधून पूर्ण आयकॉन खेळाडू येतात. ते प्लेयर आल्यानंतर आम्हाला थोडंसं वेगळं वाटलं. आता एवढे मोठे प्लेयर, योगेश पेनकर तर तुम्हाला माहिती आहे का आज आपल्या ऑल इंडियाचा कॅप्टन आहे. आणि त्यांनी स्टार्ट आम्हाला चांगली म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला पब्लिक पण खूप मिळायला लागली, म्हणजे चांगली यायला लागली, जास्त यायला लागली. 4 वर्ष त्यांनी फायनल मारली. लगातार त्यांनी लगातार तीन वर्ष फायनल मारले त्यांनी. आणि त्यामध्ये मला वाटतं दोघंच असायचे, चैन अंगठी हे दोघेच घेऊन जायचे. म्हणजे कोणालाच ठेवायचेच नाही. ते कालामध्ये सुद्धा तुम्ही प्रत्येक वर्षी नवनवीन बदल करत होतात. परंतु त्या कालामध्ये तुमच्या आयोजनामध्ये कोणकोणते खेळाडू होते? तुम्ही अजूनही आयोजनामध्ये सक्रिय आहात, परंतु तुमचे जुने खेळाडू सुद्धा होते. ते सध्या काय करतात किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती? पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन का आमच्या आयोजनामध्ये जरी समजा ते खेळाडू जरी नसले, तेवढा काय एवढा लाईट म्हणजे अगदी हे नव्हतं, लाईव्ह नव्हतं किंवा मोबाईलचं नव्हतं. त्यामुळं तेवढे काही लाईटमध्ये ते आले नाही. पण महत्त्वाचं म्हणजे सुरुवात आम्ही माझे जुने माणसं म्हटलं तर सुरेश चालके, नंतर मग काशीनाथ चालके, महेश चालके, नंतर मग आमचा गिरीश जैन हे माझ्याबरोबर. नंतर महेश आला, नंतर मग आमचा राजू आले, विजय आला, नंतर दिनेश आला, मग जितेंद्र कडव आले. पण सुरुवात म्हटलं तर तुम्ही असं झालं का आता ही 25,000ची टुर्नामेंट झाल्यानंतर मग आमचे जे महेश चालके आमचे जे साथी ते म्हटले आता आपली टुर्नामेंट मोठी होत चालली. मग आता ह्याच्यावर कसं माहिती आहे, पहिल्यांदा असंच चालायचं का डायरेक्ट. पण नंतर ते स्वतः बोलले नाही, आता आपली मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला अध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी हे महत्त्वाचे आहेत. कारण आता आपली टुर्नामेंट मोठी होत चालली आणि त्यासाठी आपल्याला जबाबदार व्यक्ती महत्त्वाची आहे. नक्कीच. मग ते मला म्हटले तुलाच अध्यक्ष राहायला लागेल. महेश चालके बोले. आणि मग आपण आमचा गिरीश जैन इन्व्हॉल्व असायचा, त्याला आम्ही खजिनदार केला आणि महेश चालके आमचे सेक्रेटरी झाले. आता त्याच्यानंतर मग आमचे काशीनाथ चालके हे आम्हाला सपोर्टिंगला खूप लोक होते. सुरेश चालके म्हटल्यानंतर झाले. नंतर मग असे बरेचसे आले. आमचा महेश आला, राजू कडव आला, विजय आला, नंतर विलास मेने आला, दिनेश गोरुले आले, ज्याने आम्हाला खूप सपोर्ट, म्हणजे नुसतं सपोर्ट नाही तर त्याने आर्थिक मदत पण केली. म्हणजे काहीतरी स्पॉन्सरशिप भले छोटी का नसे, स्वतःहून आम्हाला ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः श्रम करायचे. असं नाही का बाबा लोक येऊन आपण त्यांना मजुरी दे, नाही, स्वतः आम्ही श्रम करायचो. महत्वाचं ते होतं. पहिल्याच्या काळात आपल्याला विकेट सुद्धा ती स्वतः बनवायला लागायची. तेव्हाच एक तुला किस्सा सांगितलं तर तुला आशीर्वाद, तेव्हा पाऊस पडायचा आणि शेतात आपल्या पीच असायच्या. नक्कीच. तर एवढी ती ओली झाली पीच. मग आमचंच ठरवलं का आता ही पिच दुसऱ्या दिवशी मॅचेस आहेत, मग कसं काय होईल. मग आम्ही तिला काय केलं, जसं राब भाजतो ना तशी तिला आम्ही पिचला भाजून काढली
आणि तिला पूर्ण कडक बनवून टाकली. म्हणजे असं पण असे काही गोष्टी मजेशीर घडतात. किस्से सुद्धा आहेत का ते तेव्हा झाले. आणि ते आणि ही गोष्ट अशी एकट्या दोघांनी होत नाही. बरोबर. तुमच्या गाववाल्यांचा महत्वाचा सपोर्ट लागतो. प्रत्येक टुर्नामेंट यशस्वी बनवायची आहे तर तुमची गावची अगदी सपोर्ट चांगला पाहिजे. त्यानंतर तुझ्या मुलांचा पण सपोर्ट. नक्कीच एका दोघांनी कोणती स्पर्धा यशस्वी होत नाही. यशस्वी स्पर्धा होत नाही. पाठिंबा असेल तसं सुरळीत सुरले गावचा पाठिंबा 6 वाजता मला आवाज द्यायला यायचं. आता पाहायला गेलो तर आपल्याला सिमेंटचे विकेट पाहायला मिळतात. सिमेंटचे परंतु त्यावेळी मुलं आपण म्हणजे खेळाडू असतील किंवा लहान मुलं गावातली त्यांना सुद्धा एवढी ती आवड होती की स्वतः ते विकेट वगैरे मदत म्हणजे विकेट करायचे स्वतः करायचे. स्वतः शेण सारवणार दिनेश पवार बरोबर. सकाळी 6 वाजता मला उठवाय आणि तुला नाही जावे लवकर. नक्की म्हणजे त्यांनी अध्यक्ष म्हणून कधी असं स्वतःला समजलं नाही. नाही नाही कधी नाही. स्वतः बोलवायचा. आणि चल राजू जाऊ चल आपण गतो पुरे येते. हा असं आहे. आणि हे महत्वाचं असतं. आणि आम्ही जो जायचो. जो स्वतः आम्ही कोण सारवायचो. महत्वाचा असेल महेश बोरकर, तर मी. तुम्ही जर उपस्थित राहिला तर आपोआप बाजूचे पण आपोआप येतात. सगळे जागेवर येतात सर. नक्कीच. हा. तर दिनेशजी तुम्हाला आठवतोय का तुम्हाला 2000 साली चेन ठेवली होती सोन्याची, ती कोणाला कोणत्या खेळाडूला मिळाली होती? परफेक्ट सांगायचं झालं तर 2001ला आपण मोबाईल मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज चेन होती. येस. तर त्यावेळी फर्स्ट नंबर मारलेला वलके संघ जे हनुमान वलके आणि किशोर भगत म्हणून एक त्यांच्यात बॉलर होता, टॉपर बॉलर होता. म्हणजे अगदी 1-2 रनच देत होता. त्याला आपण मॅन ऑफ द सिरीज मिळालेली. आणि एक वाघमारे म्हणून होता नंदपचा आनंद वाघमारे आदिवासी संघ होता. फक्त नंदपचा आदिवासी संघ बघा. एक त्याच्यानंतर मी तुला सांगतो मग बरेचसे आहेत अगदी सगळे माझ्या पाठ आहेत सगळे. अगदी इथलं म्हटलं कोरलेचा तर आपला कल्पेश म्हात्रे, मयूर पाटील, नंतर मग आपला गैनीनाथ कटोरे, भास्कर भोईर, म्हणजे अनेक म्हणजे अगदी एकदा नाही अगदी 2-2, 3-3 वेळा पण त्यांना मिळाले चैन किंवा कोणाला अंगठी. नंतर मग किशोर आपला सुनील पाटील वगैरे सुनील पाटील, अरविंद आपला असा होता अरविंद घाग का त्यांनी कंटिन्यू 3 वर्ष सलग अंगठी घेतलेली त्याने. तो एक रेकॉर्डच आहे त्याचा रेकॉर्ड होता का त्यांनी सलग 3 वेळा. कारण तो बॉलिंग आणि बॅटिंग त्याच्याकडे एकदम जबरदस्त होतं. चोरड्याचा प्लेअर होता. मुस्तकीन मुकादमला सुद्धा मिळालेली आहे चैन अंगठी. तोपर्यंत आपल्या शेतामध्ये चालू होतं तोपर्यंत. मग नंतर मग तुला सांगतो ना का मग ते योग्या आणि माट्या हे दोघे जण यायला लागलेत नंतर ओपन संघामधून. आणि मग त्यांनी मग कंटिन्यू 3 वर्ष त्यांनाच चैन अंगठी असं त्यांनाच मिळालं. नक्कीच. म्हणजे ही स्पर्धा त्यांना आवडायला लागली. हा. योगेश पेनकरला चैन अंगठी अशी 2 वेळा भेटलेली आणि ह्याला पण भेटलेली कुणाला माट्याला सुद्धा म्हणजे भेटलेली. तो साल 2010-15 असेल का? म्हणजे ज्या वेळेला पूर्ण आयकॉन खेळाडू तुमच्या स्पर्धेमध्ये आपल्या साल असेल कमीत कमी मला वाटतं 2007-08चा साल असेल. येस. तर तेव्हा ते आयकॉन आम्ही मग आमच्यात बदल करत गेलो. चला आता लोकांची आवड वेगळी वाटली. ग्रामीणचे खेळाडू बघून लोक कंटाळलेले. मग त्यांनी आम्हाला विचार केला. आमच्यात थोडंसं आता विजय पवार आला नंतर. मग विजय पवार नंतर विजय पवारचे थोडंसं वेगळं डोकं दिमाग होतं. काहीतरी चेंजिंग करा. मग ते आयकॉन आम्ही एक असा 8चा लॉट ठेवला आयकॉनचा ठेवला. मग ते नवीन नक्की. तुम्ही प्रत्येक वर्षी ते नवनवीन काहीतरी संघांमध्ये करतच असता. हा नवीन 9-2 असेल किंवा 7-4 असेल किंवा ऑल इंडिया ओपनचा आयकॉन असेल. असा आयकॉन बी एक ठेवला 8चा ठेवला. आणि त्यामध्ये मग अगदी मोठे संघ यायला लागले. त्यात तुम्हाला एक सांगतो असलम एक पित्तू जबरदस्त खेळायचा त्यावेळी कुंभारखेड्यातून. त्याला सुद्धा एक भेटलेला. आणि मग ओपनचा संघ आमचा एक विघ्नार्थ मग मुंबईवरून यायचा ओपनचा संघ. तो एक विकी म्हणून त्याच्यात चांगला प्लेअर होता आणि त्याला सुद्धा एकदा आपल्याकडनं चेन वगैरे मिळालेली होती. म्हणजे सुरुवात आपली ग्रामीण खेळाडूंपासून झाली होती. परंतु तुम्ही त्या स्पर्धेमध्ये चेंजेस करत गेलात. ॲज अ आयकॉन म्हणून भरपूर खेळाडू आपल्या मैदानामध्ये येऊन खेळले या स्पर्धेमध्ये. आणि त्या खेळाडूंना सुद्धा या स्पर्धेची आवड निर्माण झाली होती. कारण आपण योगेश पेनकरचं सुद्धा तुम्ही नाव घेतलं, ज्याला सुद्धा 2-3 वेळा या स्पर्धेमध्ये सोन्याची चैन किंवा अंगठी असेल ती मिळाली, माट्याला मिळालेली. नक्कीच. नंतर आपण मग काय केलं, नंतर मग आमचे महेश बोरकर, लाल्या वगैरे, राजू वगैरे हे आले. मग थोडेसे आम्ही लाईव्हच्या दिशेने गेलो. नक्कीच. म्हणजे तुम्ही लाईव्ह कोणत्यासाठी चालू केला असेल? लाईव्ह तरी आपण 2018च्या आसपास लाईव्ह चालू केला. संकल्पना जास्त विजय पवार आहे. विजय पवारने लाईव्हची मोठी. आता लाईव्ह म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं, लाईव्ह नुसतं चालणार नाही,
मग तुम्हाला चांगले अंपायर पाहिजे. मग त्या महेश बोरकरने आम्हाला त्यासाठी भरपूर मदत. लाईव्ह ठेवल्यानंतर हे सगळं पाहिजे. मग पहिल्यांदा आमच्याकडे जयेश भोसले सर, जयेश भोसले स्टार्ट केले आमच्याकडे तेव्हा. आपली स्पर्धा कोणीतरी लाईव्ह बघते तर आपलं नियोजन सुद्धा त्या थाटणीचं पाहिजे आणि ते तुमच्याकडून होतं. कारण आपण पाहायला गेलो तर समालोचक जयेश भोसले सर असतील, म्हणजे तुम्ही बाहेरचे ऍज अ म्हणजे कॉमेंटेटर किंवा ग्रामीण कॉमेंटेटरना सुद्धा तुम्ही संधी दिलीत त्या वेळेला. त्याबरोबर चंदू शेट्टे. मग जयेश सर बोले नाही माझ्याबरोबर आणखी चांगला प्ले पाहिजे. मग चंदू शेट्टे आम्ही आणले त्यांच्याबरोबर. नक्कीच आकाश मांजरेकर झाले. दोनची लाईव्ह 2018 पासून चालू झाली होती आणि एक स्पर्धेला वेगळी कालाटणी मिळाली होती. परंतु आपण पाहायला गेलो तर 19चा साल असेल किंवा 2020चा साल असेल तेव्हा पूर्ण भारतावर पूर्ण लॉकडाऊन पडलं होतं कोविडमुळे. तर त्या कोविडमध्ये तुम्ही स्पर्धेचं कसं मॅनेजमेंट केलं होतं आणि त्या कोविडमध्ये सुद्धा स्पर्धा तुमची चालू होती. जर लॉकडाऊनचा म्हटलात आपण तर बऱ्याच ठिकाणी टुर्नामेंट थोड्याशा बंद पडलेल्या. तो 2019ला आपला लॉकडाऊन पडलेला, पण ती आमची जानेवारीची टुर्नामेंट तेव्हा झालेली होती. पण 2020ला पण पुन्हा लॉकडाऊन होता. तारीख तर आम्ही दिवाळीमध्येच 2.5 महिने अगोदरच डिक्लेअर करतो. त्यामुळे टुर्नामेंट झाली. आम्हाला 2 दिवस अगोदरच समजलं का लॉकडाऊन आपल्याला उद्यापासून पडतोय. म्हणजे आमची शनिवारची टुर्नामेंट तर शुक्रवारपासून तो लॉकडाऊन पडणार होता. नक्कीच. मग अशा वेळी आता आपण करायचं काय. आम्ही सगळेजण आता काय करायचं, आता टुर्नामेंट तर आपल्याला कॅन्सल करावी लागेल असं सगळ्यांनाच वाटलेलं. आणि मला तर ह्यांच्या हे मुंबईलाच असायचे सगळे माझे हे, मी महेश साळके आणि गिरीश जैन आणि आमचे सगळे समजा रोहन आणखीन कोण, आम्ही सगळ्या तेव्हा थंडी असायची त्यामुळे आम्ही थंडी आपली शेकोटी लावून आपण बसलेलो असायचो. तेव्हा अशी वेळ होती का कमीत कमी 30-40 जण आम्ही तिथंच बसलेलो. रात्रीचे बराच उशीर झाला. आता करायचं काय. मी कॉमेंटेटर भोसलेंना फोन केला काय सर काय येऊ नका तुम्ही, आपली टुर्नामेंट काय कॅन्सल होतोय. नंतर मी आमच्या लाईव्हवाल्याला फोन केला. आपलं त्याचं नाव आपलं सतीशला केला फोन रात्रीच. मी काय सतीश का आपले लाईव्ह कॅन्सल होईल कारण लॉकडाऊन पडतोय. आणि त्यांना पण माहिती होतं का लॉकडाऊन आहे आणि टुर्नामेंट कुठेच चालू नाही. मग कॅन्सल तर 100% आहेच. नाही होतं काय प्रॉब्लेम नाही कारण आम्हाला लॉकडाऊन आहे म्हणून कॅन्सल होणार. मग रात्री 2:30-3 वाजले आम्हाला असेच. आता एवढी आम्ही पूर्ण 100% तयारी केलेली आणि मग कॅन्सल कशी काय करायची. मंडप सगळं म्हणजे ग्राउंड पूर्ण सजवलेलं आम्ही. आणि दुसऱ्या दिवशीची गोष्ट, आता दुसऱ्या दिवशी आपल्याला कॅन्सल करायचं आहे. कसं करायचं काय करायचं. 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही असं थोडंसं विचार केलं. डायरेक्ट तर निर्णय घेऊ शकत नाही. बरोबर. संघ तयार झाले आहेत, आपल्याला ॲडव्हान्स सगळ्यांचा पडलेला आहे आणि आपण डायरेक्ट कॅन्सल कशी करायची. मग 2-2:30च्या नंतर मग आम्ही थोडंसं आमचे हसमुख शेटनं मी फोन केला. तो म्हणजे अगदी हसमुख शेटचा थोडासा वजन चांगला होता. नक्कीच. शेट काय करायचं, टुर्नामेंट आपली कॅन्सल होते हो, काय करू. मग नाही तू टेन्शन नको घेऊ, टुर्नामेंट राहू दे चालू ठेव. मग मी बघतो काय करायचं. नंतर मग थोडीशी माझी पण ओळख होती, थोडीशी पोलीस चौकील वगैरे असं. मग माझा एक मित्रच होता तिथे पारवे म्हणून पोलीस, त्यांना फोन केला. बोलो काय करू, टुर्नामेंट कॅन्सल करायचा विचार चालला आहे आमचा. आणि तो स्वतः ते खेळत होते तेव्हा. ते खेळाडू आहेत पारवे, निखिल पारवे बोलले ठीक आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ, टुर्नामेंट चालू ठेवा, स्पीकर सेट थोडासा कमी ठेवा, डीजे काय वाजवू नका जोरात, नॉर्मल वाजा आणि लाईव्ह तुम्ही करू नका. त्यांनी अगोदरच सांगितलं बघा, लाईव्ह काय करू नका कारण वातावरण थोडासा गरम आहे. एक काम करा, लाईव्ह करा पण ते लाईव्ह दाखवू नका, नंतर दाखवा तुम्ही. जेव्हा एक क्लिअर होईल तेव्हा दाखवा. कोविड जेव्हा क्लिअर होईल तेव्हा दाखवा. मग ते आमच्या विचार आला मी रात्री आपण लाईव्ह ठेवतोय तर मग हे नंतर दाखवणं ते योग्य नाही वाटत. बरोबर. म्हणजे मग थोडं काकांनी एक लेटर लिहिला होता, मला आठवत आहे, पोलीस चौकीसाठी आदल्या दिवशी की असे आम्हाला परमिशन पाहिजे, आम्ही पाहिजे ते तुमच्या जेवढ्या अटी आहेत ते आम्ही मान्य करतो. लाऊडस्पीकर का असेल आम्ही लो आवाजात करू, लाईव्ह असेल फक्त ती काय तुम्हाला कुठे दिसणार नाही, बाकी जे क्रिकेटर आहेत तीच लोक बघतात, अशी काय जास्त करून पोलीस लोक काय बघत नाहीत. आम्हाला ती परमिशन द्या तुम्ही आणि यावेळी आम्हाला हँडल करा, की आम्ही दुसरं काय आमच्यानी काय होणार नाही.
ह्या गोष्टी काकांनी त्या रात्री केल्या होत्या बसून. त्यानंतर ती परवानगी भेटली आम्हाला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दुसरा दिवस सुरळीत, तिसरा दिवस पण ती सकाळी झाला, स्पर्धा सकाळी 9 व्यवस्थित वाजले. पार पाडली. लाईव्हला आम्ही काही स्टेज वगैरे बांधलं नव्हतं. नंतर पुन्हा एकदा फोन केला मी पारवे साहेबांना, बोला काय साहेब लाईव्ह आहे आणि लाईव्ह दिसत नाही, बरं नाही वाटत. हा नाही तू ठेव, चालू ठेव, बिंदास, मी बघतो, मॅनेज करतो. बोला म्हणजे कसे त्यांनी आम्हाला सांगितल्यावर आम्हाला पण जरा थोडंसं कॉन्फिडन्स आला तुम्हाला. वाढलं का नाही ठीक आहे चालू करू आपण. आणि लाईव्ह ठेवले चालू आम्ही. ते काय फक्त बोला जास्त म्हणजे कुठलं भांडण तो होता कामा नाही, ती बोला दक्षता आम्ही घेऊ. नक्कीच, कारण कोणत्या स्पर्धा त्यामध्ये नव्हत्या कोविड. आणि चालूच नव्हत्या झाल्या. मला वाटतं तुम्हाला सांगतो, दहावीर आमच्या 8 दिवस अगोदर असायचा, त्यांनी पण तो कॅन्सल केलेला. पण ज्यावेळी आम्ही ती आमची टुर्नामेंट 100% यशस्वी केल्यानंतर त्याही लगेच दुसऱ्या आठवड्यात ती टुर्नामेंट यशस्वी त्याही पण केली. मग नक्कीच, म्हणजे त्या कोविडमध्ये असं वाटलं होतं तुम्हाला की कुठेतरी ही स्पर्धा आपल्याला 1 वर्ष थांबावी लागेल, परंतु ते सातत्य तुम्ही राखलत आणि ते अजूनपर्यंत सुद्धा आहे. हा आहे. फक्त एवढंच केलं आम्ही का जी आमची 1 लाखची टुर्नामेंट होती ती आम्ही 50,000 आणली. कारण उद्या यशस्वी नाही झाली आपण किंवा प्लेयरच ना आले, टीमच ना आल्या, कारण लॉकडाऊन होतं, प्रत्येक जण घाबरत होता, प्रत्येकाला बंधनं होती. त्यामुळं प्रॉब्लेम नको यायला. पण अगदी 100% तशीच यशस्वी झाली. फक्त 1 लाखाची टुर्नामेंट 50,000 आले. चैन अंगठी तर आमची फिक्सच होती. परंतु त्यामध्ये कोणाला फरक पडला नसेल, कारण स्पर्धा बंद होण्यापेक्षा ती खेळवणं महत्वाची होती. कारण कुठेतरी मध्ये हे होऊ नये, कुठेतरी तुटू नये, काय आपलं ही साखळी आपली आहे, कुठल्या वर्षी थांबली नव्हती आणि ती थांबली नाहीच. नक्कीच, आणि तीच तर खासियत राहिली या स्पर्धेची. स्पर्धेची खासियत राहिली काय, कुठल्याच वर्षी थांबली नाही स्पर्धा. तर आपण महेश बोरकर सरांना एक क्वेश्चन विचारणार आहोत. बोरकर सर, तुम्ही खेळाडू म्हणून सारसोली संघामध्ये चांगलं स्थान होतं तुमचं, परंतु आता अलीकडच्या काळामध्ये तुम्ही अंपायरिंगकडे वळलात. तर हा प्रवास नेमका कसा होता, खेळाडू ते अंपायरिंग? खेळाडू म्हणजे मी जास्त माझं भर होतं बॉलिंगकडे, लेफ्ट हँड, आणि माझे बॉल अशी टर्न व्हायचे, म्हणजे लाल्या वगैरे होता. आणि माझ्या आणि विजय पवारमध्ये स्पर्धा चालायची. समोरचा खेळाडू आम्ही बघायचो नाही. हे माधवच्यात बघ मी 2 रन दिल्यात, विजयबरोबर मी 3 रन दिल्यात. आमच्या दोघांमध्ये स्पर्धा, म्हणजे आम्ही सारसोली संघामध्ये फक्त टॉपचे 2 प्लेयर होतं. आम्हाला आमचा टार्गेट असायचा का 20 रन आम्हाला भरपूर झाल्या, बरोबर, का आम्ही समोरच्या फलंदाजाला कोणी असू दे, आम्ही समोरचा फलंदाज असो त्याला आम्ही चॅलेंज करायचो, तू कोणी असो, पण आमची बॉलिंग आम्हाला अटॅकिंग करायची आहे. सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्याकडे होता. हां, कॉन्फिडन्स होता. आमच्या सेफ बॉलिंग असायच्या. दिनेश पवारला आमचे कॅप्टन, त्यांना पण भरोसा आहे. हे 2 बॉलर असले ना का आमचा म्हणजे त्यांना हे भरपूर वाटायचं का आमचा विजय असायचा. नक्की. हां, आणि आम्ही काय करायचो, म्हणजे हा मोठा प्लेअर आहे, हा आहे, कसे बॉल टाकाय, आम्ही आव्हान हे करायचं, स्वीकारायचो, म्हणजे आम्हाला त्याच्याकडून शिकायला भेटेल Yes. काहीतरी. नक्की. ते मग नंतर काय झालं, आमचं वय वाढत गेलं, बॉलिंग पडायची नाही, कधी दाबायचो काय नाही, चला. पण क्रिकेटपासून आम्ही अलग नाही राहिलो, काहीतरी करूया. नक्की, म्हणजे प्रॅक्टिस तुमची कमी पडली आणि त्यामुळे थोडंसं कामाच्या व्यापाने वगैरे, म्हणजे फॅमिली वगैरे झाली, त्याच्यापासून अलिप्त राहिलं. पण क्रिकेट आम्ही हे सोडलं नाही. नंतर मग मला अनिल आवलेगावकर भेटले, ते करायचं, मी त्यांच्यासोबत जायचो असं वगैरे. महेश तू एक्झाम देतोस काय, मला आवड आहे सर म्हणजे अंपायरिंगचे. म्हटलं बघ. मग त्यांनी मला नोटबुक वगैरे दिले, काय दिले, बघ तू ही देऊन बघ, परीक्षा दे. त्याच्यामध्ये दिली होती. म्हणजे सर मला काय नाही, मग त्यांनी मला शिकवलं कसं काय द्यायचं, ही कशी लिहायचं. म्हणजे त्याच्या मग वानकड्याला गेलो मी, सर मला नाही हो जमत, म्हणजे मला घाम फुटायचं असं, अरे एवढे काय आपल्या गत नाही माहीत, हां तू घाबरू नको, मी तुला शिकवतो. बरोबर, म्हणजे ग्रामीण मधून तुम्ही डायरेक्ट वानखेडेपर्यंत गेला होता, तर ती एक भीती मनामध्ये होती. हां, अरे आपल्याला काहीच माहीत नाही, काय नाही. हां, आणि तेव्हा म्हणजे लेदरचे असायचे, मुंबई क्रिकेटमधून खेळायचे, म्हणजे मुंबई प्लेअर असायला पाहिजे, म्हणजे रणजी वगैरे खेळले त्यांचे असायच्या. पण ह्यांच्या अनिल आवलेकरच्या सेटिंगमुळे मला ते हे स्कोप भेटलं, तू करू शकतोस. त्याच्यामुळे मी स्पर्धा दिल्या, पण मला पुढं ग्रेड नाही भेटली, मला डी ग्रेड भेटली. म्हणजे तू मला एक MCAचा बॅच भेटला, का ID भेटला, तू काही करू शकतोस त्याच्या पुढे. म्हणजे तुम्ही MCAचे ऑथराइज अंपायर आहे. म्हणजे अजूनही कार्यरत, म्हणजे आपल्याला पुढची ग्रेड नाही आहे, पण तू छोट्या मोठ्या टुर्नामेंट वगैरे करू शकतोस. त्याच्यामध्ये पण ग्रेड असतात का? ग्रेड असतात, A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड, अशा म्हणजे जशी टुर्नामेंट असतात तसे ग्रेड असतात त्या.
नक्कीच प्रेक्षकांना आपल्याला काय नवीन काहीतरी माहिती मिळते या माध्यमातून. तर त्या ग्रेड विषयी तुम्ही काय तुम्हाला काय माहिती असेल तर आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवा. तर मोठी टुर्नामेंट म्हणजे कसे BCI आपल्या आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट तसे. बी ग्रेड असेल तर म्हणजे रणजी वगैरे असेल. C ग्रेड असेल तर म्हणजे कंपनीचे. आणि D ग्रेड असेल म्हणजे हे कॉमन शालेच्या स्पर्धा नक्की आपल्या दुसऱ्या कोणत्याही असतील ना, म्हणजे टेनिसच्या किंवा लेदरच्या दोन टेनिसच्या बोला, लेदरच्या बोला, ह्या क्लबच्या मॅचेस असतील त्याच्यासाठी D ग्रेड आहे. नक्कीच. परंतु ग्रामीण गावातून म्हणजे ग्रामीण खेळाडू सुद्धा तिथपर्यंत पोहोचला D ग्रेड पर्यंत, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. तर सारसोली संघाचे अजून एक लेजंड खेळाडू आपल्यासोबत बसलेत, राजेंद्र कडव सर. तर राजेंद्र कडव सर, तुमची सुरुवात क्रिकेटची कधीपासून झाली होती? तशा भागात तर माझी 2000 सालापासून सुरुवात झाली. तेव्हा मी पहिला अंडरम खेळायचो. नंतर महेश बोरकर, दिनेश पवार यांनी माझा जो गेम बघितला त्यानंतर मला त्याची चान्स दिला आणि मी तिथपासून थोडा चांगला खेळायला लागलो. त्या ह्या मला सपोर्ट केला. नंतर माझ्यासोबत खेळायला लागलो. नक्कीच. म्हणजे 2000 सालापासून सुरुवात झाली होती. परंतु तुम्ही मोठ्या स्पर्धा अशा खेळलात का त्या कालामध्ये? कारण 2000 सालामध्ये स्पर्धा सुद्धा खूप कमी होत होत्या. हा, खेळलो भरपूर संघ. जिथे आमचे संघ जायचे ते मी कंटिन्यू यांच्यासोबत असायचो. सारसोली संघाचा एक प्रकारे दबदबा राहिलाय त्या कालामध्ये असंच म्हणावं लागेल. कारण स्पर्धा कमी होत्या, परंतु तुमचा जो संघ होता तो जिथे स्पर्धा असेल तिथे तुमचा संघ जायचा. महादेव खार आणि जे चोरडा संघ या ठिकाणी आम्ही जायचो. महादेव खारला आम्ही कंटिन्यू सेकंड नंबर हा आमचा ठरलेलाच असायचा. नक्की. फर्स्ट नंबर ना मारला आम्ही त्यावेळी तिथे, पण आमचा सेकंड नंबर कंटिन्यू असायचा. नंतर आम्ही नवखारमध्ये एक फायनल मारली. म्हणजे आमच्या आयुष्यातली ती पहिली फायनल होती. तेव्हा आमची महाशिवरात्र होती. त्यावेळी आम्ही ती एक आठवण तुमच्या मनामध्ये अजूनही राहिले. हां. पण अशी कोणती स्पर्धा आठवते तुम्हाला अजूनही की तिथे तुमचा खेळ खऱ्या अर्थाने चांगला राहिलाय? हा, माझा त्या नवकारला एक चांगलं बॅटिंग केलेली. म्हणजे किती धावा काढल्यात हे आठवतंय का? एवढं आठवत नाही, पण मी जेव्हा कोकणला 1 वर्ष खेळलेलो तेव्हा आमच्यासोबत गोपन संघ होता. येस. तेव्हा माझी सुरुवात होती. त्यावेळी मी 13 बॉलमध्ये 52 रन मारलेल्या. म्हणजे तो एक रेकॉर्ड आहे अजूनही 13 बॉलमध्ये. सर, तुमच्या स्पर्धेमध्ये पाहायला गेलो तर नवीन मुलांमध्ये तुम्ही जबाबदारी वाटून दिलेली आपल्याला तिथे मैदानामध्ये दिसते. तर ते असे कोणकोणते तुमचे खेळाडू आहेत जे संघामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतात किंवा स्पर्धा असेल त्यामध्ये सुद्धा त्यांचा हातभार चांगला राहतो? तर नवीन खेळाडू म्हटलं तर संकेत आहे. नंतर आमचा समीर कडव आहे. आपला समीर आहे. ते चांगले म्हणजे स्पर्धेमध्ये अगदी चांगलेच करतात. पण अगदी ह्याच्यामध्ये पण आयोजनामध्ये पण मोठा त्यांचा सगळ्यांचा खूप हात असतो. खेळतात तर चांगले पण सुरुवातीचा म्हटलं तर आमचा महेश चालके किंवा आमचा गिरीश जैन जेव्हा काय अगदी मैदान बनवायचं असेल ना तर मला ह्या दोघांची मोठी साथ लागते. नक्कीच. कारण मी माझ्या कामामध्ये पण बिझी खूप असतो. त्यामुळं फक्त आता एकाला कोणाला तरी फोन केला, व गिरीश ये रे जरा, मला थोडं काम आहे, मग तू थोडा थांब, तो लगेच निघणार येणार. आणि आम्हाला दोघांना कुठेतरी महेश चालकेने पाहिलं मैदानावर का तो सुद्धा त्याची शेताची सगळी कामं सोडून तर आमच्यासोबत त्या मैदानावर दिवस, मग आम्ही थांबलो का तो पण दिवस त्याचा तिकडंच. म्हणजे एवढं मोठं आमचं एक तिकडं आवड आहे. आम्ही तिघांनी सुरुवात केलेली आणि आमच्यातलं एक जरी त्या मैदानावर कुठं का आम्ही तिघे पण तिथं दिसणार. नंतर मग आमच्यात मग प्रवीण कडव आला. तर विजाचा महत्त्वाचा वाटा होता, पण विजा कामास्तव मुंबईला गेल्यानंतर थोडंसं लांब राहिलं. पण आमच्या टुर्नामेंटला अगदी मोठा इन्व्हॉल्व असतोच. पण कामास्तव बाहेर गेल्यानंतर तू काय एवढा काय जास्त दिसत नाही. पण त्याच्या नवीन योजनेमुळं काहीतरी नवीन नवीन योजना आपल्याकडे चालू झाल्या. नक्कीच. नंतर मग प्रवीण कडव आला. प्रवीण कडव आल्यानंतर आमचा खूप बदल झाला. म्हणजे कारण आम्ही जे 4-5 जण असायचो, आमचे खूप प्लेयर ओळखीचे असायचे. मग प्रवेश फीला आम्हाला खूप त्रास व्हायचा. मग अशी जबाबदारी कोण घेईल आमच्यात? मग प्रवीण कडवला दिली. कारण तो कोणाच्या ओळखीचा नव्हता प्लेयर, कारण तो काय क्रिकेट हा विषय नव्हता त्याचा, म्हणजे खेळायचाच नाही जास्त वाटला तरी चालेल. मग त्याच्याकडे जबाबदारी गेल्यानंतर 100% फी त्याच्याकडे यायला लागली. तो काय म्हणायचा, कोणाला विजा तुझा संघ आहे, मग तू तुझे पैसे इथं कर, आम्हाला जी फी आहे ती 100% मला पाहिजेच आता इथं. त्यामुळं आम्हाला प्रवेश फीत कधीच नुकसान झाला नाही. त्यामुळे असा आम्हाला एक खजिनदार भेटला का त्याने अगदी 100% आम्हाला यशस्वी, म्हणजे तुम्हाला पैशाची वसुली करून दिली. आर्थिक जरी तुम्हाला जरी बाकीची मदत असेल पण तुम्हाला आर्थिक हे पाहिजे, पैसे हवे आणि ते पैसे तो 100% गोळा करायचा. नंतर मग झाल्यानंतर मग आमचे संकेत आला, कल्पेश आला, रोहन आले, असे नवीन नंतर लाल्या, हे आमचे तर जुने तर आम्ही आहोतच, पण हे नवीन आले. नंतर मग
जिथून कल्पेश आला तिथून म्हणजे ग्राउंडच्या डेकोरेशनचा तर कल्पेशकडेच असायचं. मग कल्पेश सांगेल. सुरुवात म्हणजे कसं आहे, ज्यावेळी विजय पवार हा म्हणजे आमच्या टुर्नामेंटचा सर्वात मूल एक विभाग आहे. नक्कीच. म्हणजे तो कसं आहे माहिती आहे, त्याच्याकडे बऱ्याचशा व्हेरिएशन आहेत. म्हणजे काहीतरी नवीन, काहीतरी वेगळा. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन स्पर्धेमध्ये मग देणं. त्याच्याकडून मला पण काहीतरी नवीन बघायला मिळालं, शिकायला मिळालं. मग ज्यावेळी जेव्हा मी ह्यामध्ये आलो त्यावेळी मग कसं माहिती आहे, स्पॉन्सर्स कसे गोळा करायचे किंवा आता आपलं आयोजन करायचं आहे, मग आयोजनामध्ये काहीतरी नवीन बदल करायचा आहे. मग त्या गोष्टीवर थोडा जरा जास्त लक्ष देत गेलो. म्हणजे टुर्नामेंट आमची 3 दिवसाची असते, पण ह्या 3 दिवसासाठी आम्ही वर्षभर नियोजन करत असतो. ते तर असतंच. वर्षभर म्हणजे आम्ही जरी असे 2 मित्र किंवा आम्ही संकेत असेल किंवा अजून कोण माझे जेवढे आहेत ना साथी मिळेल, तरी आमचा हा एकच विषय असतो की आपल्या टुर्नामेंटला अजून काहीतरी वेगळा कसा काय करता येईल किंवा अजून काहीतरी वेगळं कसं करता येईल, ह्या गोष्टीकडे आमचे जास्त लक्ष असतं. दुसरी गोष्ट म्हणजे ग्राउंडची जे गोष्टी आहेत ना, म्हणजे विकेट बनवण्यापासून जे असेल, विकेट बनवणं आणि बाकीचं म्हणजे एक सुशोभीकरण, म्हणजे स्टेज कसा पाहिजे, काय गोष्टी कशा पाहिजे. बरोबर. कसं आहे माहिती आहे, आपण एवढे स्पॉन्सर असतो, सगळे आपल्याकडे स्पॉन्सर जास्त असतात. बरोबर. तर एक ग्राउंड सजवायचं म्हणजे त्याच्याकडे जास्त थोडाफार खर्च केला तर आपल्याला ती गोष्टीची एक हे भेटते. नक्कीच. एवढी मोठी स्पर्धा आहे तर तेवढं अजून झालंच पाहिजे. त्यातमध्ये भर पडते. मग ह्या गोष्टी अशा चालत राहिल्यात आणि अजूनपर्यंत आम्ही ह्याच गोष्टीचा विचार करतो की अजून आपल्याला काही नवीन करता येईल, अजून काही नवीन करता येईल. ह्याच गोष्टीचा आता आपण पुढे पाठपुरा नक्कीच. म्हणजे तुम्ही स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर अशी कोणती गोष्ट केली ती प्रेक्षकांनी किंवा खेळाडूंनी त्याची खरोखर म्हणजे प्रशंसा केली होती की ही एक गोष्ट चांगली राहिली? खास करून म्हणजे जेवण. खरं सांगतो तुम्हाला की बऱ्याचशा टुर्नामेंट म्हणजे असं आता आमच्या भागामध्ये आपण बघतो ना, जेवणाची सोय मोजक्याच ठिकाणी असते. हो ना. पण आमच्या टुर्नामेंटला असं आहे काय ना की येणारं म्हणजे जे हंपेर असतील, पंच असतील, समालोचक असतील, सर्व त्यांना हे जेवण आहे ना, हे आमच्यातलं लय आवडतं. ह्या गोष्टीवर जास्त आम्ही फोकस केला. आणि म्हणजे बसलं बक्षीस समारंभ असेल किंवा स्टेज आयोजन, सगळ्या ह्या गोष्टी करणं, ह्या गोष्टी आम्ही नवीन देत गेलो. ह्या गोष्टी मला ज्या म्हणजे चांगल्या वाटल्या त्या मी त्या करत गेलो. नक्कीच. त्यामध्ये डीजे पण असेल. हां, त्या सगळ्या गोष्टी. आता समजा की डीजे आपल्याला कुठं ठेवायचं आहे किंवा समालोचन कक्ष काय, ह्या गोष्टी, ह्या सर्व गोष्टी आम्ही बघत गेलो आणि ह्या गोष्टीवर जरा जास्त भार देत गेलो. पण तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे 2018 पासून तुमच्याकडे यूट्यूब आलं, तर यूट्यूबच्या आधी सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे नियोजन करत होतात की यूट्यूब आल्यानंतर हे सर्व सुशोभीकरण असेल किंवा डीजे वगैरे असेल? ह्याच्या आधी पण आमचे म्हणजे जसे जुने प्लेअर होते, जसं विजय पवार असेल. विजय पवार तर खरं सांगायला गेलं ना, ह्याच्यात लय म्हणजे खूप जास्त वाटा त्याचा. नक्कीच. त्याला बघून आम्ही प्रेरित झालो ह्या गोष्टीकडे असं. आणि ह्या गोष्टी आधी पण चालत होत्या आणि आता पण ह्याच्या पुढे पण चालत राहतील. आणि नवीन करायचं गेलं ना म्हणजे काय माहिती आहे, आर्थिक सहाय्य जास्त लागतो. ह्यासाठी स्पॉन्सर असणं गरजेचं आहे. पण तुमच्या गावामधूनच भरपूर स्पॉन्सर सुद्धा तयार होतात. आमच्या गावामध्ये म्हणजे बघायला जात ना तर 90% स्पॉन्सर आमच्या गावात नाहीत. 10% मोजके बाहेरचे असतील, पण 90% आमच्या गावात. आणि सारसोली चषक हा असं आहे ना, हा गावावर अवलंबून चषक आहे. नक्कीच. गावातले जर असतील ना तर हा चषक जास्त अजून त्याला पुढे, कारण त्याची ओळख आता राहिले तर सोन्याची स्पर्धा म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. तर सोन्याची स्पर्धा याबद्दल तुम्ही काय म्हणाल? सोन्याची स्पर्धा म्हणजे आता सोन्याच्या स्पर्धेचे जनक जे आमच्या स्पर्धेला सोन्याची स्पर्धा जे नाव पडलं ना, ते गिरीश जैन म्हणजे पिंट्या आणि आमचे अध्यक्ष ह्यांच्या मुलं हा स्पर्धेला सोन्याची स्पर्धा हा नाव पडलं. तर आपण आता संकेत यांच्याकडे येणार आहोत. कारण संकेत म्हटलं तर सारसोली संघाचा एक हुकमी एक्का, कारण त्याची फलंदाजी उत्कृष्ट आपल्याला मागच्या सीझनमध्ये सुद्धा पाहायला मिळाली होती. तर संकेत, आता काय म्हणशील तुझ्या या प्रवासाविषयी? इंडिया सगळे क्रिकेट खेळत असतात, पण माझी सुरुवात क्रिकेटची ते प्लॅस्टिकचे बॉल असतात आपले, कवटी बॉल, छोटे 1 रुपयाचे. तेव्हा खूप वेळ होता. मी, सुमित आणि समीर 3 जण असायचो. शाळा सुटली की आम्हाला एकच छंद, क्रिकेट. आम्ही अंगणात किंवा रोडवर रेग्युलर खेळायचो. आणि आपण पहिले काय बॅटी नसायची आपल्याकडं, एक साग आम्ही बघितलेला नॉर्मल आणि त्याची बॅट बनवलेली. आणि ती आम्ही जवळजवळ 1-2 वर्ष त्या एकाच बॅटवर खेळत होतो. आम्ही 3 रेग्युलर असायचो. मध्ये आधीमध्ये कल्पेश किंवा गावातले कोणी पण यायचं, आम्ही खेळायचो. पण आम्ही 3 असं होतो की आम्ही कंटिन्यू खेळायचो. येस, 3 आम्ही कंटिन्यू खेळायचो, भले डावानी मॅचनी. पण ती त्याच्यावरती एक नजर होती ना, ती वेगळी नजर होती. कारण मी जेव्हा अंडरम खेळलो कवटी बॉलवर, त्याच्यानंतर माझा पदार्पण आपले रबरचे बॉल,
म्हणजे ओरममध्ये पदार्थ नाही ओरममध्ये नाही. आपण जेव्हा आम्ही 8वी 9वीला गेलो ओके. त्यानंतर अंडरम, तसा कल्पेश बोलला की मला खैऱ्याला खेळायला घेऊन गेले, तिथून माझी सुरुवात झाली अंडरमवर. त्यानंतर मी चांगली गोलंदाजी करत होतो अंडरमवर, मला मंगेश होता साथीदार. आणि त्यानंतर आमची एक चांगली टीम झाली. जेव्हा आपल्या रेग्युलर म्हणजे 10वीपर्यंत 9वीपर्यंत जशी आपली एज वाढल वर्गात जाऊ matches. तसे आपल्या टुर्नामेंट व्हायच्या. Yes. 10वीपर्यंत 9वीपर्यंत तसे. पण आमच्या जेव्हा ती एज होती ना तेव्हा ह्या टुर्नामेंट खूप झाल्या अंडरमच्या. जसं मी 7वीला गेलो 7वीपर्यंत मॅची, तसं मी 10वीपर्यंत गेलो तशा टुर्नामेंट. मी शेवटपर्यंत 12वीपर्यंत होतो, तिथपासून ह्या टुर्नामेंट चालू होत्या अंडरमच्या. नक्कीच. परंतु आता त्या कुठेतरी पाहायला मिळत नाहीत. हां, त्या मी सांगतो ना 12वी जेव्हा माझी झाली 2012ला, तिथपासून जो अंडरम बंद झाला ना तो अद्याप क्वचित रोहात किंवा आपल्या इकडे कोणतरी नाईट बॉक्स ठेवतो. कारण त्याच्यानंतर अंडर 17, 18, 19 हा, अशा या- प्रकारच्या ओरमच्या या मॅची गोष्टी चालू झाल्या, त्याच्यामुळे ते अंडरम क्रिकेट थोडंसं कुठेतरी कमी झालं. हां, त्याच्यानंतर मी मग थोडंसं लक्ष दिलं ओरमकडं. कारण राजू दादा चांगला खेळायचा तेव्हा, विजय पवार थोडा इकडेच असायचा, मुंबईला असायचा पण त्याला क्रिकेटचा लय वेळ. तो दर शनिवारी यायचा, संडेला कुठे पण मॅच टाकायचा. Yes. तेव्हा मी अंडरम खेळायचो, तेवढा काय मला इंटरेस्ट नव्हता. त्याच्यानंतर मी ठरवलं की प्रॅक्टिसला जातं. तर मी प्रॅक्टिसला, आमच्या गावात पोरं नसायची जास्त, म्हणजे ते विजय पवार हे सगळे मुंबईला असायचे. हां. नॉर्मल अंडरमचीच प्रॅक्टिस आमची. मी चणेरामध्ये जायचो. आपला विश्राम लाते आहे, तो बोलायचा ये तू खेळा, आम्ही रोगीत प्रॅक्टिस करतो. मग तिथं माझी थोडी नजर बसली. त्याच्यानंतर मला संधी दिली विजय पवारनी खैराल्यामध्ये. तुमच्या संघामध्ये, सासवडी हां, संघामध्ये. मेन संघामध्ये. तेव्हा राजू कडाव असेल, नागावकर सर होते, विजय पवार आणि पोरं कमी होती. सुधीर काकांना सुद्धा आम्ही घेतलेले लेजेंड होते. हां. त्यानंतर आमच्या गावात सर राहायचे, शिक्षक यायचे. ते आमची प्रॅक्टिस असायची तिथं चनेरला. तर ते आम्ही 3 शिक्षक, नागावकर सर 4, राजूभाऊ, विजय पवार, काका यायचे मधी. जर काम नसेल दुकानात तर हां. आम्हाला मदतीला. आणि आमच्या गावातले मी एक, मला तिथं संधी दिली खैराल्यामध्ये. आणि अपोजिट संघ होता तलेखार, भाईचा संघ होता. Yeah. तर पहिले मी सिंगल डबल जशी माझी प्रॅक्टिस होती तशी. आणि शेवटच्या ओव्हरला मला आठवते त्यांच्या गावातला बॉलर पांडुरंग म्हणून होता. Yes. आणि तेव्हा फेकी चालायची, पण नॉर्मल त्यांनी काय फेकी केली नाही आम्हाला 4 ओव्हर. आणि शेवटची ओव्हर होती 3 ओव्हरला 36 रन झालेल्या. आणि आमचे समालोचक आमचे नरेश पवार होते, ते आता ऑफ झाले. हां. ते होते तिथे. तेव्हा शेवटची ओव्हर होती आणि लगातार मी 3 6 मारले होते कव्हरला, ते पण सहज असे टायमिंगवर. हां. तिथं मग थोडी माझी चर्चा झाली आणि ती मॅच आम्ही जिंकलो होतो तिथं. आम्ही जवळजवळ 50च्या वर रन मारले होते आणि आमचे चांगले बॉलर होते. तिथं मला ती संधी विजय पवारने दिली होती. पण त्या जी संधी दिली ना, तिथपासून मी अजून ओपनिंगच करतोय. ती संधी मला विजय पवारने दिली, तिथपासून मी अजून ओपनिंग करतोय संघात. तर मला कोण अजूनपर्यंत कुठला पोरगा येऊन बोलत नाही की तू खेळू नको की असं नाही तसं नाही. संघाने चांगली साथ दिली. तो माझा प्रवास आहे, ट्रॅव्हल आहे. त्याच्यानंतर मग कामानिमित्त मुंबईला गेलो. तिकडे ओला मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही क्रिकेट चालू ठेवलं. हां, भले आठवड्यातनं जायचो पण क्रिकेट चालू होतं कामानिमित्त. शनिवार आपल्या सुट्टी नाही, संडे. तर आम्ही सकाळी पोरं भरपूर असायचो तेव्हा रूमवर, 15-1 पोरं असायचो. आम्ही सकाळी रेग्युलर 6-5 वाजता उठून प्रॅक्टिससाठी 2 तास प्रॅक्टिस 8 वाजेपर्यंत. ती प्रॅक्टिसनी नजर चांगली बसली होती. त्याच्यानंतर मग ओलला मला संधी दिली पोरांनी खेळायला. मी नवीन होतो पण ती गर्दी एवढी बघून ना क्रिकेट खेळल्यासारखं वाटत नव्हतं. ओलची क्रिकेटची कशी विकेट जवळ असतात विकेट असते आणि बॉलर 4-5 बॅट्समन असतात. तर मी नवीन होतो, मला काही समजत नाही. मला 2 वेळा न्याला, मी सहज बॅट काढून द्यायचो, विकेट. अरे पोरा बोलतात काय खेळतात गावी, चांगला खेळतोस, इकडे काय नाही. बोला मला काही समजतच नाही, दिसतच नाही, बॉलर फिल्डर नाही कुठे दिसत. बोललो आपल्याला ग्रामीणची सवय हां. असल्या कारणाने. नंतर मग ती सवय झाल्यानंतर मग तिथं मला चांगला म्हणजे आम्हाला किरणला संघ मजबूत झाला आमचा. तिथे आम्ही रेग्युलर जायचो, 3 ठिकाणी टुर्नामेंट एंट्री टाकायचो. तिथं आम्ही 2 तरी नंबर मारायचो, पहिला दुसरा. तिथं आमचा एवढा म्हणजे बजेट पण चांगला झाला, संघाने मजबूत झाला. त्यानंतर मग काका बिका आम्हाला फोन करायचे की मुंबईमध्ये खेळताय ठीक आहे पण तुम्हाला ओळखलं जात नाही तिकडे. बरोबर. तुम्ही पाहिजे तिकडे- तेवढी ओळख हां. तुम्हाला तिकडे मिळत नाही. तुम्हाला तिथंच फक्त मान आहे, इकडे तुम्हाला 0 किंमत आहे. ते अजूनपर्यंत विजय पवार अजूनपर्यंत आम्हाला क्रिकेटमध्ये मदत करतो. आता जरी आम्ही कुठं खेळत असलो किंवा आमच्याकडे एंट्री नसली ना, तो समोरून फोन करतो की चला मी एंट्री टाकतो पण तुम्ही खेळायला जा, क्रिकेट बंद करू नका. एवढा क्रिकेटवरचा प्रेम आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही क्रिकेट खेळतोय अजूनपर्यंत. कारण आम्हाला सपोर्ट जाम असतो गाववाल्यांचा. नक्कीच. भले आम्ही आता बॅकफुटला असलो तरी काका असतील, विजय पवार असतील, राजू कडाव असतील, महेश बोरकर असतील, सपोर्ट चांगला असतो एका संघासाठी. आम्हाला तर चांगला सपोर्ट आहे अजूनपर्यंत. कुठेतरी बॅच आल्यानंतर कुठे हां. कोणता तरी सपोर्ट लागतो आणि तुमचा तो गावाचा पूर्ण सपोर्ट तुमच्या संघाला अजूनही आहे. पहिल्यापासून जो तुम्ही सुरुवात सांगितली होती 2000 सालापासून हां. ते आतापर्यंत 2026 पर्यंत पूर्ण गाव
त्या तुमच्या संघाला सपोर्ट करत असतो. हां, तर स्पर्धेच्या आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर 2000 पासून ही सुरुवात झाली. 25 रुपयापासून झाली असेल स्पर्धा सुरू. काका त्याचे प्रमुख असतील तिथपासून ते काकांनी जी भूमिका बाजवायची स्टार्ट केलं ना ते अजूनपर्यंत आहे. पण आता कसं झालं आहे की तेच किती वेळा करणार. नवीन पोरं आहेत, कारण तुम्ही खेळताय ना तर जिम्मेदारी पण घ्या. त्यांचं एकच म्हणणं असतं की तुम्ही खेळताय ना, पुढाकार घेताय, खेळायला बरोबर येता तुम्ही, तर तुम्ही पुढाकार पण घ्या की जिम्मेदारी पण घ्या. आता तो आम्हीच किती वेळा करणार. आम्ही हाव ते बोलतात की आम्ही तुमच्या सोबतच आहोत, असं नाही की आम्ही नाही, पण फक्त तुम्ही पण जिम्मेदारी घ्या. म्हणजे पुढे तुम्हाला पण चालवायचं आहे, कारण हे तर थांबवायची नाही आपल्याला. स्पर्धा आपली सोन्याची स्पर्धा अख्ख्या महाराष्ट्रात आता नाव गाजतंय. मकर संक्रांत बोलल्यावर ओपनचे प्लेयर असू द्या की गाव टू गाव, आमच्याकडे जवळजवळ मी सांगू आता जर आम्ही एंट्री अजून आमची फिक्स नाही झाले टुर्नामेंट, आम्हाला आताच फोन येतात ओपनवाल्यांचे. जेव्हा एक टायमाला आम्हाला संघ कमी पडायचे, बोलवायला लागायचे. पण आता आहे ना, कल्पेश आणि मी असलो ना तर आम्हाला, माझ्याकडे आता पण मी सांगेन का रायगड बॉईज म्हणून टीम आहे, मला फोन केले तुमची टुर्नामेंट आयोजन हो दे नको दे, माझा ॲडव्हान्स घे आणि माझी फिक्स टीम एंट्री. तुमच्या सर्वांच्या मेहनतीमुळे शक्य झालंय. म्हणजे आधी तुम्हाला ते संघ बोलवावे लागले आणि आता स्वतःहून येत आहेत. हां, मग ते असं आहे. आणि मग बोलायचं झालं तर ही लाईव्हची स्पर्धा आयोजन विजय पवारचं सगळं ह्याच्यात कर्तृत्व आहे. कारण जेव्हा विजय पवार मुंबईमध्ये बघतो ना स्पर्धा, तेव्हा मग तो फोन करून सांगतो काका हे आता ह्यावेळी आपल्याला लाईव्ह स्पर्धा करायची आहे. मग एक वर्ष आम्ही लाईव्ह केली तर आपल्याला आपल्या इकडे फेकी चालायची, मग ते लाईव्हला बरोबर नव्हतं वाटत. मग त्यांनी परत दुसऱ्याची संकल्पना, आपण असोसिएशनचे पंच मुंबईमधून, मग त्यावेळी पहिल्या वेळीच आमच्याच गावातले 3 बॉलर बँड केले. 5 जण झालेले, 5. स्वतः मी बॉलिंग केली होती. मी बॉलिंग नव्हतं टाकत, मी फक्त असं नॉर्मल जसं राजू दादा टाकायचा ना नॉर्मल, माझ्या जीवावर बॉल पडले होते 6. मग तिथून जी स्पर्धा आमची नावलौकित आली ना ती विजय पवार मुलं आली. लाईव्ह आणलं त्यांनी, पंच आणले, समालोचक आणले आणि आपल्या विभागातली फेकी जी गोलंदाजी असते ती बंद झाली. म्हणजे जे आधीचं क्रिकेट होतं ते कुठेतरी मॉडर्न क्रिकेट या स्पर्धेमध्ये चालू झालं आणि कुठेतरी एक वेगळी ओळख तुमच्या स्पर्धेला तेव्हापासून मिळाली. आता आपण बोलूया रोहनकडे मला असं ऐकायला मिळालंय की पूर्ण मैदानाची किंबहुना आपल्या विकेटची जबाबदारी तुझ्यावर असते. तर तू ती जबाबदारी कशी पार पाडतोस या स्पर्धेमध्ये? एवढी मोठी स्पर्धा आहे, एवढे मोठे मोठे खेळाडू या मैदानामध्ये खेळायला येणार आहेत, तर तुझ्या मनामध्ये नक्की काय घडत असतं? आमची स्पर्धा म्हणजे एक नावारूपावर आलेली आहे. नक्कीच सोन्याची स्पर्धा म्हणून ओळख झालेली आहे या विभागामध्ये, पूर्ण रायगडमध्ये. तर सगळे खेळाडू काय विचार करतात, प्रथमतः ग्राउंड सुसज्ज असलं पाहिजे, कोणतंही अडथळा येऊ नये. त्यानंतर विकेट पाहिली जाते. विकेट जर चांगली असेल तर प्रत्येक फलंदाजाला अथवा गोलंदाजाला मजा येत असते. नक्कीच तर टप्प्यावरील चेंडू उडाले पाहिजे, फलंदाजाला चांगले फलंदाजी करता आली पाहिजे. त्यानंतर मग ही स्पर्धा चालू असताना आमचे जे सगळे पोरं आहेत, क्रिकेटचे असतील अथवा क्रिकेट न खेळणारे देखील आहेत, ग्रामस्थ आहेत, सगळ्यांचाच हातभार आहे या विकेटसाठी. कारण का विकेट महत्त्वाची आहे. जर विकेट तुमची जर सुसज्ज असेल, चांगली होईल, फलंदाजासाठी अनुकूल राहील तर त्याचा फायदा राहील. कारण का आम्ही आत्तापर्यंत ऐकलं आहे सौरभ विचारे हा सातत्यपूर्व असा खेळाडू आहे की तो विकेटची आमची चर्चा करतो. अशी विकेट तो एकटा असा खेळाडू आहे. तर भरपूर आहेत, पण तो त्याच्या म्हणजे बोलण्यातून दरवेळी येतं का ही विकेट माझ्या प्रेमात पडलेली आहे, ही विकेट मला दरवर्षी आवडते, तुम्ही काय करता ही विकेट. मी त्यांना सांगतो की विकेटसाठी काय नाही, फक्त मेहनत पाहिजे, एकजूट हवी. नक्की त्यासाठी आमचे सर्व मुलं आहेत, वेळात वेळ काढून येतात आणि ती विकेट आमची रेडी होते. दरवर्षीप्रमाणे ती चालू झालेली परंपरा आहे, अजूनही तशीच टिकून आहे. नक्कीच म्हणजे सौरभ विचाराचा जसं तुम्ही उल्लेख केला, तर तो पिचचं तुमच्या आपल्या विकेटचं पूर्ण निरीक्षण करतो का? म्हणजे कुठे काय आहे, कुठे कमी, कुठे जास्त, किंवा अजून काय त्याच्यामध्ये चेंजेस करावं लागतं, अशा काही टिप्स तुला देतात का म्हणजे काही खेळाडू? नक्कीच, कारण का आता बरं विकेट बघितला आपण तर जास्त ठिकाणी सिमेंटच्या विकेट आहेत, परंतु आम्ही अजूनपर्यंत अशी कोणती स्पर्धा नाही की ते सिमेंट विकेट खेळले. नक्कीच म्हणजे तुमचं ते एक स्पर्धेचं वैशिष्ट्य सुद्धा राहिलंय. नक्कीच, कारण का माती विकेट ही टेनिससाठी अनुकूल आहे. जर तुम्ही माती विकेटवर टेनिस खेळलात तर ती मजा वेगळी आहे. सिमेंट विकेट आणि माती विकेटमध्ये खूप फरक आहे. स्पिनरला देखील फायदा होतो, फलंदाजाला स्टेप आत्ताचे बघितलं तर तुम्ही फलंदाज पूर्ण स्टेप आउट होतात, आतमध्ये शपल लावून खेळतात. फायदा आहे, कारण का सिमेंट विकेटला थोडा चेंडू फास्ट येतो, त्यामुळं ते माती विकेटचा फायदा चांगला आहे. नक्की सिमेंट विकेट मुलं काय झालं, फलंदाजांना जास्त ॲडव्हान्टेज मिळालाय, गोलंदाज कुठेतरी कमी पडायला लागले.
नक्कीच तू एवढी स्पर्धेसाठी किंबहुना आपल्या विकेटसाठी मेहनत घेतोस, तर या स्पर्धेमधला तुला असा कोणता सामना आठवतोय का की तू कधीच विसरू शकणार नाहीस आणि प्रेक्षकांनी सुद्धा त्या सामन्याला डोक्यावर घेतलं होतं? असा एक सामना आहे मला जो आठवतोय की आपल्याच विभागातील एक संघ आहे ग्रामीणचा, गावटूगावचा, सागर सम्राट नावे म्हणून. त्यांच्या अगेन्स्ट असा संघ होता की तो ओपनचा संघ होता आणि तो सामना होता फायनलचा. आणि अशी परिस्थिती होती की शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज होती आणि समोर फलंदाज होता आपला जावेद काळुखे म्हणून. आणि त्या फलंदाजाने लागोपाठचे 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले होते. आणि तो असा अविस्मरणीय क्षण आहे आमच्यासाठी देखील आणि त्या गाववाल्यांसाठी देखील. एक दसरा, दिवाळी आणि गणपती एकाच दिवशी आले असं झालं त्यांना. तो आणि पूर्ण जेव्हा सागर सम्राट नावे संघ येतो किंवा आपल्या विभागातील नौकार संघ असेल, जेव्हा ते क्वालिफाय होतात ना, बहुतेक 50% तर त्या गावातलीच माणसं असतात. पूर्ण ग्राउंड भरलेला असतो. तर दिनेश सर, तुम्हाला एवढी मोठी स्पर्धा नियोजन किंवा आयोजन करत असताना सर्वात मोठं आव्हान कोणतं असतं? नियोजन करणं, मैदान किंवा संघ बोलवणं किंवा प्रेक्षकांच्या अपेक्षा? आव्हान तर कुठलीही स्पर्धा असली तर आव्हान असतात सगळे. नक्कीच. प्रत्येक वेळी आव्हान कुठे ना कुठेतरी असतात. पण आमच्या पूर्ण गावकीचा किंवा आमच्या सर्व नवतरुण आपले क्रिकेटपट्टू सगळ्यांचा मोठा सपोर्ट असतो. पण तरी पण मी एक फोडून सांगतो तुम्हाला, मैदान बनवताना आम्हाला गाववाल्यांचा पूर्ण आणि आमच्या गावात जे आहेत म्हणजे जर आता मुंबईवाले जरी नाही आले तरी आमच्या गावची मुलं तिथं 100% सपोर्ट त्यांचा असतो. नक्कीच. नंतर झालं आमचे पाऊन्सर. आता मला पाऊन्सर म्हटलं तर आमचे जुने पण आहेत आणि नवीन पण होतात. नक्कीच. भले काय 1 रुपयातले ते 25 पैसे तरी आपल्याला स्पर्धेत तर काय, कारण ही स्पर्धा अशी आहे का ही पाऊन्सरशिवाय होऊच शकत नाही. यस, नक्कीच. कारण प्रत्येकाला वाटतं हे बक्षिसं आणि ते एंट्री फीचे, पण जेव्हा तुम्ही लाखाच्या वरती स्पर्धा ठेवता तेव्हा तिला तुमचे खिशातले 2.5-3 लाख रुपये स्वतःचे टाकावे लागतात. नक्कीच, आर्थिक पाठबळ लागतं त्यासाठी. कारण आमच्या स्पर्धेचा मुख्य म्हणजे कसं आहे का तुमचे स्टेज चांगला राहतो. नक्कीच. बाकीचे स्टेज पण करतात, पण मुख्य आयोजन म्हणजे आमचे हम्पेअर्स जे मुंबई असोसिएशनचे हम्पेअर्स आणतो आणि त्यांची 3,000 रुपये डे घेतात ते एक हम्पेअर. त्यामुळे हा मोठा खर्च असतो. नंतर तुमचे कॉमेंटेटर येतात. कॉमेंटेटर जर आज जयेश भोसले म्हटलं तर तुम्हाला कमीत कमी 4,000 रुपये डे आहे त्यांचं. नक्कीच. त्यामुळे हे मोठी आम्हाला जबाबदारी सांभाळावी लागते. त्यासाठी आमचे गावचे प्रत्येकजण भले मग आता कसं आहे उद्या एक ट्रॉफी आम्ही आता कसं करतो आम्ही एकाच वेळी 4 ट्रॉफ्या असतात, त्या 4च्या 4 ट्रॉफ्या एकाच याला देत नाही, प्रत्येकाला विभागून देतो. मग त्यासाठी आमचं समीर गिजे आज कित्येक वर्ष कधी अगदी नाही म्हटलं नाही माझी पहिल्या नंबरची ट्रॉफी मलाच हवी आणि तो सातत्याने तो आज मला वाटतं वयाच्या त्यांनी 20व्या वर्षापासून ही जबाबदारी सांभाळली. म्हणजे एवढ्या लहान वयात मला तर वाटत नाही सगळे सांभाळतात, पण त्यांनी 20व्या वर्षापासून ही स्वतः सांभाळली. जेव्हापासून तो थोडंसं कामाला तिथून सांभाळली. नंतर आमचा रघुनाथ जांभळे तो होता, तो थोडेसे गेले आमच्यातून निघून गेले. नंतर विलास मेने आहेत. नंतर आमची बोरकर कंपनी, बोरकर म्हणजे महेश बोरकर किंवा तो आता संतोष बोरकर कैलासवासी संत आता वारले ते सुभाष, त्यांचा नंतर लहान भाऊ. आता सुभाष बोरकर म्हटलात ना तर आमचा एक चांगला मोठा स्पॉन्सर आहे. का अगदी त्या बोरकर कंपनीत वर्षातनं एक तरी आम्हाला असा स्पॉन्सर आहे का तो चांगले आम्हाला स्पॉन्सरशिप देत असतो आणि स्वतःहून सांगणार बाबा माझ्याकडनं काय मदत आहे का. रक्कम भेटते. हां. नंतर आमचा संजय सुतार झाला. संजय सुतार पण असा आहे का अगदी प्रत्येक वर्ष जेव्हापासून तो पण अगदी नाही म्हटलं तर 20-22व्या वर्षापासूनच ह्या स्पर्धेला आम्हाला स्पॉन्सरशिप द्यायला लागला. त्यात आता मी म्हटलं तर पेंट्या तर आमच्या सुरुवातीपासून आहे, नंतर मी आहे असे. नंतर मग आमचे छोटे मोठे स्पॉन्सर श्रीकांत सालवे असे सातत्याने जेव्हापासून ही स्पर्धा चालू आहे ना त्यांचा मोलाचं सहकार्य आहे आम्हाला. काही ट्रॉफी असो किंवा पैशाच्या स्वरूपात बक्षीस असो. शैलेश बेनारे असतील, सुरेश बेनारे असतील, श्रीकांत सालवे असतील, हसमुख कडव असतील आणि आता सातत्याने अमर बेनारे सुद्धा आम्हाला पण खूप अगदी सातत्याने आता अमर बेनारे सुद्धा भरपूर जण आहेत असे. महादेव आमचा मेन खजिनदार आमचे प्रवीण कडव जिथून त्यांनी जबाबदारी सांभाळले तिथून अगदी ते कंटिन्यू गॉगल त्यांची फिक्सच असते आणि ती नुसती गॉगलला आणखी पण काहीतरी त्यांचा डबल पण असतो. तसेच आमचं मधुकर बेनारे आमचा असा आता एक स्पॉन्सर भेटला आहे का तो सगळ्यात मोठी जबाबदारी तोच सांभाळत असतो. म्हणजे तुमचे जे सन्मान चिन्ह जवळजवळ सन्मान चिन्ह
आणि आणखी एखादी कुठली तरी दुसरी पण बक्षीस त्यांची स्वतःची ट्रॉफी वगैरे असते. अशा 2-2 बक्षिसं ते हल्ली सांभाळतात. आणि आमचे जुने म्हणजे अगदी महादेव पवार आज मला वाटतं सुरुवातीपासून आज कमीत कमी 15 ते 20 वर्ष झाले असतील. म्हणजे जी जबाबदारी त्यांना सांगितली बाबा मला ही तुम्हाला सांभाळायचं आहे, हां ठीक आहे चला. आणि आमचे ग्रुपवालेच पोरं असतील जे 4-5 जण असतात, ते एकटं होऊन 10-15 हजारची मदत करत असतात. महाडिक असतील, आपले मिलिंद महाडिक असतील, अमित डांगरेकर असतील, कल्पेश सर असतील, प्रज्योत असते, सहकार्य सगळ्यांचा असतो. रोहन असेल, नितीन सर असतील. नितीन सर जर आपले वायफायचा जर पाहिलात तुम्ही, जर वायफायचा 3 दिवसाचा खर्च, तर नितीन सर त्याचा सहभाग नितीन सरांना जातो. पाण्यासाठी संजय पवार रेग्युलर दरवर्षी फिक्सच, म्हणजे अगदी फिक्स. नक्कीच. म्हणजे तुमच्याकडे स्पॉन्सरची कमी नाही, कारण आपण पाहायला गेलो तुम्हाला मॅन ऑफ द मॅच कोणाला एखाद्या प्लेअरला मिळते तर त्याला गॉगल असते, कॅप असते, फ्रूट असतात, थंडा असतात. तर भरपूर आपल्याला तुमच्या स्पर्धेमध्ये आपल्याला स्पॉन्सरशिप पाहायला मिळते. तुमची झाले तर प्रेक्षकांची काय अपेक्षा असते, किंवा प्रेक्षक कधीतरी तुम्हाला असे येऊन बोलले का की असं केलं पाहिजे किंवा हे तुमच्याकडून अपेक्षित आहे? असं दरवर्षी ऐकायला भेटतं प्रेक्षकांचा. प्रेक्षक असो किंवा खेळाडू असो. जसा रोहन बोलला की सौरभला विकेट आवडते. जेव्हा आम्ही विकेट बनवतो ना, तेव्हा प्रत्येक खेळाडू, ग्राउंडची जेव्हा सुव्यवस्था व्यवस्थित नव्हती तेव्हा लोक काय बघायची, विकेट बघायची आमची. आणि आम्ही दरवर्षी स्वतः मेहनत करतो. जेव्हा आम्ही मॅच असेल तेव्हा महिनाभर अगोदर सुरुवात करतो विकेटसाठी. आणि आम्ही अक्षरशः सांगतो तुला की रात्री सुद्धा जाऊन आम्ही विकेट चोपलेली आहे. जे आमच्या अगोदरचे आहेत ना सहकारी, जसे ह्यांनी नावं घेतली, सुरेश चालके, काशीनाथ चालके, महेश चालके, हे अक्षरशः आम्ही 7 जण रात्री दावावर जाऊन विकेट चोपलेली आहे. ही मेहनत महत्वाची आहे. हीच मेहनत लागते तरच, कारण आपण पाहायला गेलो तर यशस्वी स्पर्धा सर्वांना दिसते, परंतु त्या स्पर्धेमागची मेहनत ही कोणाला दिसत नाही. आणि ते प्रेक्षकांचं जर बोलायचं झालं तर प्रेक्षक दरवर्षी काय ना काय तर नवीनच त्यांना पाहायचं असतं की बाबा पुढच्या वर्षी तुमचं काय अजून असेल. तुम्ही 8 संघ ओपनचे ठेवतात, तर मग पुढच्या वेळेला अजून काही 9-2 पाहायला भेटेल का आम्हाला, की अजून काय तुमच्याकडे नवीन योजना आहेत का, ऐकायला भेटत असतं. आणि एक वर्ष असा झालेला होता की एक फनी स्टेशन होऊ शकतं की प्रेक्षकांमध्ये असं झालेलं असतं, कारण आपण सगळ्यांना चान्स देत असतो. आपल्या गावातला किंवा मी असेल, मुस्तकीम, किती प्लेअर असतात आपल्या इथं. तर आपल्याकडे फॉर्मॅट होता गाव टू गाव, 9-2 आणि ओपनचा. तर एक वर्ष असा झाला प्रेक्षकांमधूनच झाला की आपण आयोजनवाल्यांकडून काय प्रॉब्लेम नाही. प्रेक्षक बोलत होते की मुस्तकीम गाव टू गावला खेळला, 9-2ला खेळला आणि ओपनला सुद्धा खेळला. पण आपण काय बोलतो, आपल्या विभागातील खेळाडू आहे तर कुठेतरी पुढे गेला पाहिजे. पण ती चर्चा अशी झाली गावातून टुर्नामेंट झाल्यानंतर, प्रेक्षक आपले बोलले काय रे तुम्ही टुर्नामेंट एवढी मोठी करता, व्यवस्थित करता, सगळं तुम्ही नियोजन करता, मग तुम्ही एक चुकी का केलीत की एकच प्लेअर 3 दिवस का खेळतोय. तर आम्ही त्यांना आता बोललो नाही, पण आम्ही नक्की बोललो की मी एवढं त्यांना बोललो की आम्ही नक्की, जर प्रेक्षकांना आवडत नसेल ना तर आम्ही नक्की ह्याच्यामध्ये बदल करू. आणि तिथपासून आम्ही बदल केला, त्याच्यानंतर ही स्पर्धा सुरळीत चालू झाली. नक्कीच. म्हणजे तुमच्या नियोजनामध्ये तुमच्या मनाप्रमाणे किंवा प्रेक्षकांच्या सुद्धा भावना तुम्ही समजून घेता. प्रेक्षकांना आम्ही प्रत्येक वेळी आम्हाला काहीतरी टिप्स देतच असतात. आणि आपल्या स्पर्धेचा एक विशेष सांगतो का, आपल्या भागातून भले क्रिकेट असो, कबड्डी असो किंवा अन्य भागातून जर कोण अगदी चांगलं काय कार्य केलं असेल त्याला 100% आपण स्टेजवर आणतो. आणि त्याचा आम्ही सन्मान होतो, सत्कार करतो. आणि हे आजपर्यंत पाहिलेत. भले आम्ही त्यांच्याकडनं कुठल्या अपेक्षा करत नाही, म्हणजे चला ह्याला बोलवलं म्हणजे हे दान धर्म म्हणजे काय बाबते असं कधीच घेत नाही. पण आम्ही ज्याचं श्रेय आहे त्याला ते तिथं स्टेजवर नक्कीच देतो आम्ही 100%. स्पर्धेच्या माध्यमातून असा कोणता संदेश नवीन खेळाडूंना द्याल? नवीन संदेश असा देईन का, काही खेळाडू मी आता बरेचसे बघतो रील्स बनवतात. नक्की. ते रील्स असे बनवतात का, मी असं सांगितलं नाही का 100% प्रत्येक खेळाडू म्हणजे बॉलर आता आहे चांगला, अगदी ऑल इंडिया खेळणारा बॉलर आहे. पण कधी कधी एखादा देतो बॉल पुढे आणि तो मारतो एखादा बॅट्समन षटकार. पण ते रील लोक म्हणजे ती खेळाडू जास्त ठेवतात. असं नाही, तुम्ही 1-2 वेळा मारून त्याला तो षटकार मारून चालणार नाही. हां, तुम्ही बोलत अगदी 5-10 वेळा तुमच्या समोर आला आणि तुम्ही मारला तेव्हा मला वाटेल तो यशस्वी. कारण तुम्ही एखादा बॉल तो तुम्हाला षटकार मारता आणि मग ती रील्स मला वाटतं प्रत्येक वेळी तुम्ही ते ठेवता, तर चालणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा षटकार मारला का लगेच प्लेअर म्हणजे कसं अगदी असं टाचा वरती करून चालणार, मग काय पॅन्टी वरती करतात, तसं नाही. तुम्ही हे रिस्पेक्ट द्या समोरच्या खेळाडूला. आणि बरेच वर्षी टीका नक्कीच. तर तुम्ही बरेचसे असे खेळाडू पाहिलेत तर तुम्ही तसे कधीच करत नाही.
स्वतःमध्ये संयम पाहिजे म्हणजे. संयम पाहिजे. मी बरेचसे असे बघतो का लगेच काय एखादी विकेट काढली तर काय त्यांचे हावभाव वेगळे असतात. नक्की. आणि समोरचा एखादा खेळाडू तो बरेच वर्ष त्यांनी गाजवलेला असतो. ॲग्रेशन वाढत चाललंय. हा ठीक आहे, कधी त्याचा दिवस नसतो म्हणून काय लगेच अगदी तुम्ही हवेत उडून चालणार नाही. नक्कीच. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेळ हा कधीच वाईट नसतो. फक्त एक आहे का तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सांभाळून तो खेळत जा. येस. तुमच्या आईवडिलांनी किती जास्तीत जास्त मदत होईल ते बघा. नाही तर एखादं काय करतो खेळाडू का चला मला क्रिकेटच खेळायचं आहे, क्रिकेट खेळायचं आहे. मग त्या तुमचे रोजीरोटीचे काय धंदे असतील किंवा काय तुमची नोकरी व्यवसाय काय असेल तर तिकडे पण थोडंसं लक्ष द्या, घरात द्या. जर तुम्ही बापाला थोडीशी तर मी काय बोलतो नका दिवसभर मदत करू, पण 1-2 तास जरी मदत केली ना तर वडिलांना पण मी आता माझं वय माझ्या मुलाच्या विषयी पण तुम्हाला सांगतो का त्या मुलाला पण आम्हाला पण वाटतं ना जा तू बिंदास खेळायला जा. येस. काही मुलं काय अर्धा जातात, तसं नका करू. तुमचा व्यवसाय सांभाळून तुम्ही क्रिकेट खेळा. येस. आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि तुमच्या घरच्यांना पण बरं वाटेल. नाही आपला मुलगा आपल्याला मदत करून तो खेळायला जातो नक्कीच. किंवा त्याची नोकरी व्यवसाय सांभाळून खेळतो. 100% क्रिकेटवर किंवा कुठल्या खेळाकडं, कारण तुम्हाला जर ह्या जगात जगायचं असेल तर तुम्हाला स्वतःचा एक काहीतरी स्वतःचा बिझनेस किंवा नोकरी हवा आहे. आणि मग खेळ पण हवा आहे. खेळ नाही असा नाही, पण खेळ तर 100% हवा आहे. पण तुम्हाला त्याच्याबरोबर तुमचा एक उत्पन्नासाठी एक काहीतरी व्यवसाय स्वतःचा हवा आहे. येस. तरच तुम्ही ह्या जगात टिकाल. कारण मी बरेचसे आता योगेश पेनकर स्वतः इंजिनियर आहे. येस. आता ते लांबची गोष्ट झाली. आता मी तुम्हाला साधी इथली उदाहरणं 2 देतो. आज सौरव विचारे येस. आज चांगला खेळतो, पण आज तो स्वतः इंजिनियर आहे आणि आज त्या पट्ट्यात त्याचं नाव आहे. येस. चांगलं नाव आहे. नक्कीच. आपण पाहायला गेलो तर तुमचे सर्व प्रेक्षक किंवा खेळाडू किंवा संघ पूर्ण वर्षभर या स्पर्धेची वाट पाहत असतात. तर आता पाहायला गेलो तर 36व्या पर्वामध्ये तुम्ही ही स्पर्धा पदार्पण करते. तर येणाऱ्या पर्वामध्ये तुम्ही असे काय नवीन प्रयोग आपल्या आयोजनामध्ये करणार आहात? तसं बघायला गेलं तर ना 1-2-3 गोष्टी नवीन आम्हाला करायच्या आहेत. ते आता येत्या दिवाळीमध्ये तुम्हाला सर्वांना समजेलच काय नवीन आहे काय नाही. थोड्याशा काय गोष्टी राखीव ठेवायला लागतात आपल्याकडे, जेणेकरून सगळ्या एकदम सांगता येत नाही. पण खरंच येत्या दिवाळीला तुम्हाला सगळ्यांना समजेल की 2027ची जी टुर्नामेंट आहे ती काहीतरी एक वेगळं तिला वळण मिळेल. नक्कीच. खेळाडू मागच्या वर्षीची स्पर्धा चांगली राहिली होती, परंतु मागच्या वर्षी खेळाडूंकडून असं एक ऐकायला आलं होतं की ही स्पर्धा जास्त दिवसांची किंवा जास्त षटकांची खेळवता येईल का? तर याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? त्याच्यावरच ह्या सगळ्या गोष्टीचा आमचा डिस्कस चालू आहे आणि खरंच ह्या गोष्टीवर आम्ही सातत्यपूर्वक चर्चा करत असतो की 3 दिवसाऐवजी 4 दिवस कसे करता येईल आणि अजून काही गोष्टींचा बदल कसा करता येईल हे येत्या तुम्हाला डिसेंबर किंवा दिवाळीमध्ये तुम्हाला आपण एक वेगळं रॅपिड फायर घेणार आहोत स्पर्धेविषयी तुमच्या. तर तुमच्या स्पर्धेमध्ये सर्वात यशस्वी संघ कोणता राहिला? यशस्वी संघ म्हणजे सागर सम्राट नावे. नक्कीच. आणि यशस्वी खेळाडू? योगेश पेनकर, कारण का त्यांनी आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये 36 पर्व झाले, त्यामध्ये लागोपाठ 3 फायनल मारले. नक्कीच. तुमची स्पर्धा एवढी मोठी होते तर या स्पर्धेमधून त्या स्पर्धेच्या माध्यमातून असे कोणते खेळाडू आहेत उदयनमुख ज्यांना इथून संधी मिळाली आणि त्यांनी पुढे जाऊन पूर्ण रायगड क्रिकेट गाजवलं? असे खेळाडू म्हणजे गंजनाथ कठोरे आणि एक मुस्तकीन मुकादम, असे 2 खेळाडू या स्पर्धेने घडवलेत. नक्कीच. आणि आता आपण पाहायला गेलो तर 36वं पर्व तुमचं पूर्ण होतंय, तर ही स्पर्धा प्रेक्षकांना आणि खेळाडूंना कितीव्या पर्वापर्यंत पाहायला मिळेल? ही स्पर्धा अशी आहे की सगळ्या प्रेक्षकांकडून ऐकायला भेटतं की तुमची तारीख कधी येते, परंतु आता आम्हाला देखील असं प्रश्न पडला की स्पर्धा प्रेक्षकांसाठी ठेवायची, आम्हाला ही 100 षटकं आम्हाला पूर्ण करायची आहेत. नक्कीच. तर आपण पाहत होतात सारसोली म्हणजे सोन्याची स्पर्धा, आणि सोन्याची स्पर्धा कशी घडते हे आपल्याला या सर्वांकडून, या सर्व आयोजकांकडून आपल्याला ऐकायला मिळालं. आणि त्या सर्व आयोजकांचं या ठिकाणी आपल्या क्रिकेट कट्टाला जोडल्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद तुझं पहिल्यांदा मी करेन, कारण तुम्ही मला वाटतं माझ्या आयुष्यातली पहिलीच असं असेल की माझी लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे आणि ती चांगली प्रकारे झालेली आहे. नक्की. आणि ह्याच्यामुळं काय होईल माहिती आहे, आमच्या टुर्नामेंटची पण जास्तीत जास्त कशी बाहेर ओळख होणार आहे आणि कशी स्पर्धा करतात किंवा बाकीच्या आयोजकांना पण त्यातून काहीतरी माहिती मिळेल का हे कसं आयोजन होतं कसं काय. आणि तुझासुद्धा कॅमेरावर पण धन्यवाद, कारण पहिल्यांदा आमच्याकडसाठी एवढाच वेळ काढलात, तुमचासुद्धा धन्यवाद. नक्कीच. असेच वेळ द्या. आणि आमच्यासारख्या अनेक अजून आजूबाजूच्या गावाचे पण मेन खेळाडू असतील किंवा आयोजक असतील
त्या निमित्ताने. नक्कीच. धन्यवाद. प्रयत्न. नक्कीच मित्रांनो, आजच्या या संवादामधून आपल्याला एक गोष्ट नक्की जाणवते की स्पर्धा ही फक्त जिंकण्यासाठी नसते, तर ती नवीन खेळाडू घडवण्यासाठी असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी असते. श्री सोमनाथ क्रिकेट संघ सारसोली या पूर्ण टीमला म्हणजेच सोन्याच्या स्पर्धेला मनापासून सलाम. तर अशाच मैदानामागच्या खऱ्या कथा आपल्याला ऐकायच्या असतील तर क्रिकेट कट्टाला कायम जोडले राहा. आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.